महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने अनेक वेळा विविध मागण्यांसाठी आंदोलने करूनही राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे लक्ष न दिल्याने अखेर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या शाखेतर्फे 15 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजतापासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। या संपामुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे। या आंदोलनात महसूल विभागातील नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचारी सहभागी झाले आहे। जोपर्यंत शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करीत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निराधार संघटनेतर्फे घेण्यात आला आहे। महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियमातील तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी। महसूल विभागातीलच नियुक्ती लेखाधिकारी यांना वेतन पडताळणीचे अधिकार प्रदान करण्यात यावे। अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर पदस्थापना देण्यात यावी। अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे शासनापुढे ठेवण्यात आल्या आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या या मागण्या शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित असून शासन या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून केला आहे। संघटनेकडून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रथम लाक्षणिक संप व आता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षतेखाली आज रोजी महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारलेला आहे। हा संप महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या या शासनाने मंजूर न केल्यामुळे हा केलेला आहे। जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हा बेमुदत संप असा सुरू राहील आणि महसूल कर्मचारी संघटनेच्या ह्या रास्त मागण्या मायबाप सरकारने त्वरित पूर्ण कराव्या ही त्यांना आमची कळकळीची विनंती आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।